हाय सर्वांना नमस्ते. स्वागत आहे आपलं मराठी चातुर्य कथा या यूट्यूब चॅनलवर. चला तर वळूया आजच्या आपल्या एपिसोडकडे. त्यापूर्वी घंटीवर प्रेस करा म्हणजे सगळ्या नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत येतील. चांदमातला एपिसोड 117. शशी आणि चंद्र आता शिक्रापूरवरून पोलिसांच्या तावडीतून निसटले आणि सही सलामत ते रात्रभर प्रवास करून मुंबईमध्ये आले आणि पहिल्यांदा रविशेठच्या घरी गेले आणि त्याला सही सलामत बघून रविशेठना बरं वाटलं आणि ते म्हणाले, आता झालं ना तुझ्या मनासारखं? मग अजित, आता तू गावचं नाव घ्यायचं नाही, समजलं? बघितलंस तिकडे किती रिस्क आहे? आणि शशी म्हणाला, हो बाबा तुमचं बरोबर आहे, पण आता मी खुश आहे जाऊन आल्यामुळं. आणि मला माझ्या गावची आठवण येण्याचं कारण कोण आहे विचारा? रविशेठ म्हणाले, कोण आहे? शशी म्हणाला, तुमची होणारी सून. तिनं गावाकडच्या गोष्टी काढल्या आणि मला खूप आठवण आली आणि माझं मन भरलं आता माझ्या जिवलग व्यक्तींना भेटून. आणि इतक्यात चंद्रा सुद्धा आंघोळ करून बाथरूममधून बाहेर आली आणि आरशासमोर उभा राहिली. आणि रविशेठ म्हणाले, बस इतक्यातच मन भरलं का? शशी काहीच न कळून म्हणाला, म्हणजे? रविशेठ म्हणाले, म्हणजे लग्न करायचं आहे की नाही, की असंच विना लग्नाचा संसार थाटणार आहात? आणि हे आतमधून ऐकलं तसं चंद्रानं थोडं लाजून खालीच बघितलं आणि तिच्या गळ्यातल्या लॉकेटला तिनं हात लावला आणि तिनं तिच्या कपाळावर बोट ठेवलं आणि तिचा भांग आज सुना सुना वाटत होता. आणि तिनं तिकडे बघितलं पण इथे तिला काहीच भेटलं नाही. शशीच्या रूममध्ये कुंकू कुठून असणार ना? नसणारच. पण अजून रीतसर लग्न नव्हतं झालं दोघांचं आणि त्याचीच बोलणी बाहेर सुरू होती. मग मा तिच्याकडे आल्या आणि तिला म्हणाल्या, चंद्रा बेटी बाहेर चल, बाबा बोलवत आहेत. आणि चंद्रा म्हणाली, मी काय करू बाहेर येऊन, मी आहे इथेच. मा म्हणाल्या, अगं चल, तुला नाही ऐकायची का तुझ्या लग्नाची बोलणी? असं म्हणून त्या तिला बाहेर घेऊन आल्या. आणि रविशेठ म्हणाले, चंद्रा बेटा आम्हाला खरं खरं ऐकायचं आहे तुझ्या तोंडून. अजित तर म्हणतोय की तुला अजून 6 महिने लग्न करायचं नाही, हे खरं आहे का? आणि चंद्रा लगेच म्हणाली, नाही नाही, मी असं कुठं म्हटलं, मला तर आज पण लग्न करायचं आहे. तसं मा आणि रविशेठ खूप हसले आणि शशीनं तिच्याकडे चकित होऊन बघितलं आणि तो कपाळाला हात लावून गोरा मोरा झाला. आणि चंद्रानं लाजून पुन्हा बेडरूममध्ये धूम ठोकली. आणि मग हसू आवरत रविशेठ म्हणाले, अजित तिची तयारी आहे, तिची इच्छा आहे आणि तीच तुझी पण इच्छा आहे ना? आता तरी बोल बेटा. आणि शशी लाजत लाजत हो म्हणाला. आणि रविशेठ म्हणाले, आता तयारीला लागतो, तुमच्या दोघांची इच्छा पूर्णच करून टाकतो, आपली सगळी पोरं कामाला लावतो बघ. आणि ही खुश खबर ऐकून पांडू तर नाचायलाच लागेल एका पायावर. आणि शशी हसून म्हणाला, हो बाबा, त्याला आनंद होणारच, कारण त्याला तर माझ्या पायात बेडी घालण्याची खूप घाई झाली होती. आणि रविशेठ म्हणाले, आणि मी मुहूर्त पाहून ठेवलेला आहेच, फक्त 4 दिवसांनी तुमचं लग्न आहे आणि 4 दिवस तू कुठेही जायचं नाही. आता माझी सून आणि माझा मुलगा लग्नानंतर आमच्यासोबत राहतील. असं म्हणून रविशेठ निघून गेले. शशी आता बेडरूममध्ये आला आणि तिथंच लाजून केस विंचारत असलेली आणि स्वतःच्याच भावविश्वात हरवलेली चंद्रा त्याला दिसली. आजही तिनं तशीच शिफॉनची साडी घातली होती आणि खूप सुंदर दिसत होती. आणि तो पाठीमागून हळूच आला आणि तिला मिठी मारत म्हणाला, काय विचार करतेस? तशी ती थोडी हसली आणि म्हणाली, लग्नाचा. पण काय रो, बाहेर मी चुकीचं बोलले का? आणि शशी म्हणाला, नाहीतर काय, बाबा आणि मा म्हणाल्या, ही असली कसली मुलगी इतकी उतावळी? त्यांना इतकी उतावळी मुलगी सून म्हणून चालत नाही, त्यांना संयमी सून हवी आहे. आणि तू तर म्हणाली आजच लग्नाला तयार आहे. चंद्रा असं कुठं बोलतात का? आणि चंद्रा घाबरली आणि म्हणाली, आता मग काय करायचं? खरंच माझं चुकलं बोलताना, म्हणून तर मी बाहेर येत नव्हती. माझ्यासारख्या गावंडळ मुलीला कुठं कसं बोलावं कळतच नाही ना, जे मनात असतं ते तोंडात येतं. पण ऐक की, खरं सांगू का, मला खरंच लग्न करायचं आहे आणि देवा ब्राह्मणांच्या साक्षीनं तुझी बायको व्हायचं आहे.
आणि शशी म्हणाला, चंद्रा अगं पण बाबा म्हणत होते की खरंच 6 महिने मुहूर्तच नाही, लग्न 6 महिन्यांनी होईल. चंद्रा आता थोडी नाराज झाली आणि म्हणाली, असं होय, बरं, पण तोपर्यंत काय करायचं? आणि शशीनं आता तिचा पदर बाजूला सरकवला आणि तिच्या उघड्या कमरेवर त्यानं हात ठेवला. आणि चंद्रा खूप शहारली आणि तिच्या छातीची धडधड वाढायला लागली आणि ती त्याच्याकडे फार अपेक्षेनं टपोरे डोळे करून बघत होती. आणि आता ती स्वतःहूनच त्याच्याजवळ आली आणि त्याचं राजबिंड रूप डोळ्यात साठवून घेत होती. आता शशीसुद्धा तिच्या चेहऱ्याकडे बघत होता. त्यानं तिचे मोकळे केस सगळे एका बाजूला केले आणि म्हणाला, चंद्रा एक विचारू, तू चिडणार नाहीस ना? चंद्रा म्हणाली, विचार की, चिडण्यासारखं असेल तर चिडन, नाहीतर नाही चिडणार. आणि तो म्हणाला, चंद्रा तुझं आधी पण लग्न झाले, ते सुद्धा देवा ब्राह्मणांच्या साक्षीनं, मग तुला त्या लग्नाविषयी काय वाटतं? नाही म्हणजे तू त्या लग्नामध्ये तुझा जीव गुंतवून बसली नाहीस ना? ते लग्न करताना सुद्धा तुझ्या डोळ्यासमोर तुझ्या नवऱ्याच्या काही अपेक्षा होत्या. ती 7 वचनं घेताना तू सुद्धा त्यामध्ये काहीतरी तुझ्या भावनांची गुंतवणूक केली असशील. आणि म्हणून मी विचारतोय, तू अजूनही त्याच्यामध्ये गुंतली आहेस का? तुला अजूनही त्याची आठवण येते का? आणि जर तू त्याला विसरली नसेल ना, मी तोपर्यंत थांबायला तयार आहे, जोपर्यंत तू त्याला विसरत नाहीस तोपर्यंत. आणि आता हे ऐकलं तसं चंद्राचा चेहरा पडला आणि तिनं तिच्या कमरेवरचा त्याचा हात काढला आणि नाराज होऊन त्याच्याकडं पाठ करून उभा राहिली. आणि शशीला वाटलं, आता चंद्रा चिडली आहे की काय, उगीच तिच्या लग्नाचा विषय काढला. आणि तो तिला म्हणाला, सॉरी, पण तुला दुखवण्याचा माझा हेतू नव्हता. चंद्रा आता गेली आणि तिनं दरवाजा लावला आणि त्याच्याजवळ जाऊन त्याच्या डोळ्यात डोळे घालून म्हणाली, खरं सांगायचं तर ते लग्न मी मनापासून केलं नव्हतं. आणि ज्या मंदिरात ते लग्न झालं ना, त्याच मंदिरात तुझी आणि माझी सगळ्यात पहिली भेट झाली. तुला आठवतं त्या पायऱ्या, जिथून तू खाली उतरत होता आणि मी वर चढत होती? त्याचवेळी तुझं आणि माझं भेटणं झालं तिथं. आणि त्या शंभू महादेवाचीच इच्छा होती की तू आणि मी त्याचवेळी एकत्र व्हावं. तुझ्या कड्यामध्ये माझी ओढणी अडकली आणि तूही माझ्या मागे आलास. त्या शंभू महादेवाची पूजा आपण दोघांनी एकत्र केली. कळत न कळत त्याचं पुण्य तुलाही मिळालं आणि तेव्हाच आपली गाठ बांधली होती. आणि त्या रमेशसोबत लग्न करताना जेव्हा मी मंदिराच्या पायऱ्या चढत होते, तेव्हाही मला असंच वाटत होतं की तूच माझ्या मागं आहेस. तू नव्हताच कुठेच कधीच माझ्या मनात तर तूच होता, तो नव्हता. त्या रात्रीचा त्या अंधारात माझ्या घरात आलेला तुझ्यासमोरच मी महादेवाला त्यालाच मागून घेतलं होतं, ज्यानं मला पहिलं चुंबन केलं होतं. तुला आठवतं ना? आणि आता शशीला ते सगळं आठवलं. तो श्रावणातला पहिला सोमवार आणि चंद्रासोबत तो तिथं उभा होता आणि चंद्रा महादेवाला म्हणत होती की त्याला भेटो. आणि माझ्या मनात तोच आहे. माझा बाप चांगला असता तर मी माझ्या बापाकडे हट्ट करून त्याला मागितला असता, पण माझा बाप चांगला नाही, तो दारोडा आहे आणि माझा बाप तूच आहेस, म्हणून तूच मला त्याला भेटव, अशी चंद्रा म्हणाली होती मंदिरात. शशीला आता ते आठवलं आणि तो गालात हसून म्हणाला, हो मला आठवतं, पण मला कुठे माहीत होतं माझ्यासमोर तू मलाच मागून घेत होती. आणि चंद्रा म्हणाली, मग आता तुला कळलं ना माझ्या मनातलं? माझ्या श्वासात, माझ्या मनात तू भिनला आहेस. आणि आणखीन एक गोष्ट सांगू? असं म्हणून ती गप्प बसली आणि हसायला लागली. शशी म्हणाला, सांग की काय? आणि चंद्रानं लाजून दोन्ही ओंजळीत चेहरा लपवून घेतला आणि म्हणाली, मला लाज वाटते. आणि तिचं ते इतकं गोड लाजणं बघून शशी म्हणाला, अरे वा, माझी वाघीण इतकी सुंदर लाजते, पण मला तर हे माहीतच नव्हतं. आणि असं म्हणून त्यानं तिचा चेहरा वर करून तिचे हात बाजूला घेतले आणि म्हणाला, बोल ना काय झालं? आणि तिचे हात त्याच्या हातातच होते. तिनं लाजून मान खाली घातली होती आणि म्हणाली, खूप पाऊस पडत होता, मी त्या पावसात भिजत होते आणि अचानक असंच पाठीमागून कोणीतरी आलं आणि त्या पडत्या मुसळधार पावसात त्यानं मला चुंबन केलं. असं स्वप्न मी पहाटे पहाटे बघितलं होतं आणि त्याच रात्री तू आलास तसाच अचानक आणि माझं चुंबन घेऊन गेला आणि मला तोच आवडला, म्हणजेच तूच आवडला आणि माझं स्वप्न खरं झालं. असं म्हणून चंद्रा खूप लाजत होती.
आणि पुन्हा तोंड लपवण्याचा प्रयत्न करत होती. पण शशी तिचे हात सोडत नव्हता आणि तिला कुठं लपावं कळत नव्हतं. शशी आता हसला आणि तिची ती लाजळ अवस्था त्याला फार फार आवडली. आणि मग आत्ता त्यानं तिचे हात सोडले आणि तिचा लाजून लाल झालेला आणि खाली झुकलेला चेहरा दोन्ही हातात घेतला आणि त्या चेहऱ्याकडे एकटक बघत राहिला. चंद्राची नजर अजूनही लाजून खाली झुकलेलीच होती आणि आता शशी स्वतःला रोखू शकत नव्हता. त्याला पुन्हा पुन्हा तीच रात्र आठवायला लागली आणि आताही तो तिच्या ओठांकडे त्याचे ओठ घेऊन गेला आणि तो तिला किस करणार इतक्यात कुणीतरी दरवाजा वाजवला. दोघेही भानावर आले आणि शशीनं थोडंसं स्वतःचे श्वास कंट्रोल करत विचारलं, कोण आहे? आणि बाहेरून उत्तर आलं, छोटे शेठ. अहो मी दिलीप कुमार आहे. अहो आता 4 दिवस दम काढा की, उघडा बरं दार. लग्नाची तयारी करायला आलो आहे. आता बघा कसा बार उडवून देतो तुमचा. मग तुम्हाला पण कळेल की बायकोचा त्रास कसा असतो. असं म्हणून बाहेर पांडू आला होता. तो बोलत होता आणि हसत होता आणि चंद्रा हसून म्हणाली, खरंच 4 दिवसांनी लग्न आहे का? आणि शशी म्हणाला, हो. आणि पुन्हा तिला म्हणाला, चंद्रा आता एक केस घेऊ दे की. तसं चंद्राने त्याला बाजूला ढकलला आणि बेडवर पाडला आणि म्हणाली, माझ्यासोबत खोटं बोललास ना? आता तुला काहीच नाही मिळणार. असं म्हणून त्याच्या तावडीतून सुटून पळाली आणि शशीसुद्धा, चंद्रा थांब, मी घेणारच, असं म्हणून तिच्या मागे पळाला. इतक्यात चपळ चंद्रानं दरवाजा उघडलासुद्धा, पांडूला बगल दिली आणि पांडूलाच शशीच्या अंगावर दिला ढकलून आणि पळाली. आणि आता शशीच्या मिठीत आला पांडू आणि शशी म्हणाला, दिलीप कुमार तू का मध्ये आलास? हो बरं बाजूला, आता तिला सोडणार नाही. तसा पांडू त्याच्या हाताला पकडून म्हणाला, ओ शेट, थोडा दम धरा, लग्न तरी होऊ द्या. आणि आता लग्नापर्यंत अजिबात भेटायचं नाही. जे काय असेल ते लग्नानंतर. आधी हर हर महादेव करायचं आणि मग येळकोट येळकोट जय मल्हार आणि मग रात्रभर जागरण आणि गोंधळ. असं म्हणून पांडू हसायला लागला. तसा शशी खूप हसला आणि समोर उभा असलेल्या चंद्राकडे त्यानं बघितलं आणि ती त्याला जीभ काढून दाखवत होती वाकडं. आणि शशी म्हणाला, दिलीप कुमार तुझं सगळं कबूल, पण आता तिला नाही सोडणार. असं म्हणून तो पुन्हा चंद्राच्या मागं पळाला आणि चंद्रा रविशेठच्या खोलीत पळाली आणि त्या दोघांची ती मस्ती बघून पुन्हा आपलं घर जिवंत झाल्यासारखं वाटलं आणि आपला सून मुलगा परत आले तसं रविशेठ आणि दोघांना वाटायला लागलं. आणि शशी चंद्राच्या लग्नाची तयारी जोरदार सुरू झाली. आणि इकडे कोल्हापूरमध्ये जेलमध्ये नवीन पोलीस अधिकारी आले होते. आणि ते अत्यंत कडक शिस्तीचे आणि प्रामाणिक होते. ते खूपच चिडून म्हणाले, एक फरार खुनी तुम्हाला सापडत नाही? शेम ऑन यू इन्स्पेक्टर. इतकं कसं पळण्यामध्ये एक्सपर्ट आहे हो गुन्हेगार. तुमच्या वाढलेल्या ढेऱ्या कमी करा जरा आणि पळा त्याच्या मागे. आणि आता बघूच तो कसा सापडत नाही. मी अख्खा महाराष्ट्र पालथा घालीन, आकाश पाताळ एक करीन, पण त्याला पुन्हा याच जेलमध्ये आणि त्याच लॉकअपमध्ये आणून टाकणार म्हणजे टाकणार, अशी त्यांनी भीष्म प्रतिज्ञा केली. आणि वरिष्ठ साहेबांची बोलणी खाऊन इन्स्पेक्टर बाहेर आले आणि म्हणाले, आता या शशी इनामदारला पळण्याबदला बेस्ट अवॉर्ड दिला पाहिजे. साला जिथे तिथे हातावर तुरी देऊन पळतो आणि याला शोधावा तरी कुठं? काय हो, तो अजून उसातच असेल का? आणि इतका वेळ उसात राहून तो काय करत असेल बरं? आणि दुसरे पोलीस उपरोधिकपणे म्हणाले, उसामध्ये हनीमून करत असेल, त्याच्यासोबत एक पोरगी पण आहे ना. चला आता गुपचूप. नॉनसेन्स. असं म्हणून त्याला रागवून निघून गेला. मग आता शशी आणि चंद्राच्या लग्नाची तयारी तर सुरू झाली. सगळेजण लग्नाला नक्की या. चला, थँक्यू.